पुणे महापालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत। यात भाजपला घवघवीत यश मिळालं। त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची जी आहे ती घोषणा केलेली आहे। आता 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे। मात्र तत्पूर्वी अजित पवार हे आता ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील या बारामती हॉस्टेलवरती सध्या मी आहे आणि इथे कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबतच्या बैठका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणे महापालिका असो किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असो, त्याच्यात अपेक्षित असं यश जे आहे ते राष्ट्रवादीला मिळालेलं नाहीये। दोन्ही राष्ट्रवादींनी ही निवडणूक एकत्र लढली होती, मात्र तरी देखील कष्टाची पराकाष्ठा केली तरी अजित पवारांना हवं तसं अपेक्षित यश जे आहे किंवा राष्ट्रवादीला यश जे आहे ते मिळालेलं नाहीये। त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता देखील जी दोघांच्या युतीची जी आहे ती चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी, शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, यांच्या राष्ट्रवादीची सध्या एकत्र लढायची का नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी याची चर्चा सुरू आहे। या संदर्भात काल रोहित पवार देखील अजित पवारांच्या भेटीला आले होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची याची दाट शक्यता आहे। मात्र यात देखील अजित पवार एक आग्रही आहेत, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीने एकाच चिन्हावरती निवडणूक लढवण्याची। याच्या मागचं कारण म्हणजे की नागरिकांमध्ये किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये दोन्ही राष्ट्रवादींचं चिन्हाबद्दल। त्याच्यामुळे दोन्ही जे उमेदवार असतील, जर युती झाली दोन्ही उमेदवार जर द्यायचं ठरलं तर एकाच चिन्हावरती द्यावं अशी अजित पवार आग्रही असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजप आणि शिंदे सेना देखील एकत्र येण्याची शक्यता आहे, तशी त्यांची देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे भविष्यात आपल्याला जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असं पाहायला मिळू शकतं। मात्र सध्या तरी आता रुपाली चाकणकर बारामती हॉस्टेलवरती आहेत, अजित पवार आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहे आणि लवकरच या सगळ्या संदर्भात जो आहे तो निकाल येऊ शकतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढतील की नाही। मात्र सध्या तरी आपल्याला इथं बैठका सुरू असल्याचं दादा ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण जशी महापालिका सुटली तशीच जिल्हा परिषद त्यांच्या हातातून सुटू नये यासाठी ते ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।